नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ह्या गावात आहे. पिंपळवंडी हे जे गाव आहे, हे माझंच गाव आहे. मी बऱ्याच ठिकाणी भटकंती करत असतो. वेगवेगळ्या मंदिरांच्या बाबतीत, मंदिरांच्या संदर्भात माहिती जाणून घेत असतो. तर आज मी माझ्या पिंपळवंडी गावात असणाऱ्या राम मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि मंदिराच्या संदर्भात आज मी माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. खरं तर गावातील जी मंदिरं असतात, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना, बऱ्याच भाविकांना या मंदिराच्या बाबतीत माहिती नसते आणि कुठेतरी आपला हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी आहे. तर आज मी राम मंदिराकडे आलेलो आहे. गावातील म्हणजे आमच्या गावात बरीचशी अशी मंदिरं आहेत. मळगंगा मातेचं मंदिर आहे, पिंपळेश्वराचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, मुरलीधराचं मंदिर आहे. लक्ष्मीनारायण मंदिर आहे. हां, तर अशी अनेक मंदिरं आहेत. मुरलीधराचं मंदिर आहे. हां, त्यापैकीच असणारं हे राम मंदिर आणि राम मंदिराच्या बाबतीत माहिती जाणून घेतोय. आपल्याबरोबर गावचे ग्रामस्थ मंडळी आहेत. तुमचं नाव सांगा बरं. दुष्यंत बाबुराव केंद्रे. हां. मी इथंच मंदिराच्या समोरच राहतो. पूर्वीपासून मी इथंच आहे. हां 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 पूर्वी ज्यावेळेस मंदिर सुस्थितीत होतं, हां, म्हणजे त्यावेळेस अगदी चांगल्या व्यवस्थित. व्यवस्थित अवस्थेत होतं, त्यावेळेस मध्ये याला संपूर्ण तटबंदी होती. पूर्ण आतमध्ये आता ही मंदिराची भिंतच म्हणावं लागेल. हा, ती कंपाऊंडची मंदिराची भिंतच आहे. हां. इथं एवढ्या भागामध्ये असा कम्प्लीट हे होतं. हां. आपण काय त्याला म्हणतो, पडव्या होत्या. इथे इथं पडवी होती. कौलारू पडवी असेल. कौलारू पडवी होती सगळ्या, आणि सगळ्या बाजूनी होती, चारही बाजूनी पडव्या होत्या. म्हणजे पूर्ण पूर्ण मोकळं बंदिस्त- दिसतंय. पूर्ण बंदिस्त होतं. पूर्ण कौलारू होतं. पूर्ण कौलारू होतं. मध्ये याच्यावर सभा मंडपासारखा होता, तोही कौलारू होता. याला 4 दरवाजे, हां. पूर्वेच्या बाजूनी, पश्चिमेच्या बाजूनी, दक्षिण आणि उत्तर. म्हणजे वाड्यामधीलच वाड्यामध्येच मंदिर होतं, कम्प्लीट वाड्यामध्ये हा मंदिर वाडा होतं. कुणाचा होता बरं? साण्यांचा वाडा आहे, म्हणजे साण्या ब्राह्मणांचा आहे थोडक्यात. हां. साण्यांचा आज आहे, साण्यांचा वाडा म्हणूनच ते मानलं जातं. किती वर्षापूर्वीचं असेल हे मंदिर? हे सगळं 100 वर्षाच्या आसपास झाले असले पाहिजेत असं वाटतंय. 101 वर्षाचं मगाशी तुम्ही म्हटलेत. हा शक्याचा विचार याची मंदिरावर जे लिहिलंय, हां. तर त्याच्या हिशोबाने ते 84-85 वर्ष दिसते. हम्म. परंतु मला आठवते तेव्हापासून तर मी आहे. पण माझं मंदिराचं वय 70 बांधकाम हे बऱ्यापैकी आपल्याला जुनं दिसतं बरं का? खूप जुनं आहे, म्हणजे त्यापेक्षाही पाठीमागे असू शकतं. हम्म. कारण पूर्वीच्या याच्यामध्ये वाडे वस्ती वगैरे ते इथे एक आड होता. पलीकडच्या साईडला एक आड आहे. त्या आड्यामधून इथं पूर्वी ज्या तो आता आडा आहे का? नाही, आता सुद्धा फक्त झाकलेला आहे. या ठिकाणी? हो, त्या ठिकाणी झाकलेलं आहे, पाणी टाकलं ते. आणि रामाच्या मंदिराच्या कम्प्लीट समोर हनुमान मंदिर होतं. हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूला दरवाजा होता. या मंदिराचे वेव्स जे आहेत ते बाहेर जाऊ नयेत अशा उद्देशानं रामाचे मंदिर तिथं होतं, आणि याला संपूर्ण तटबंदी होती पूर्ण. आता ती आपल्याला जी बारो म्हणतो किंवा आड ना, आड पाहायला भेटेल? हो, ते उकरावं लागेल. इथं या जागेला 3 फूट खाली माती आहे आत्ता. इथे बघ. इथं भरून आलेलं आहे. आणि त्याच्या खाली आड आहे ही का? 84 4 फूट आहे. हा 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 हा. तर आपण पाहतोय अतिशय जुनं असं हे मंदिर आहे. ही 4 फूट खोल आहे. परंतु हे सगळं आता बाहेरचं माती येऊन, इकडची माती पडून हे सगळं भरून आले. त्यामुळे हे 4 फूट खाली जेव्हा खाली जाऊ त्यावेळेस ते सगळी वस्तुस्थिती खालची दिसेल आपल्याला. आता मंदिराची पूजा अर्चा कोण करतं बरं? साने आहेत आणि एक ब्राह्मण काकी म्हणून आहेत, त्या पूजा अर्चा करतात रोजच. पूर्वीच्या मधल्या काळामध्ये मूर्ती खराब झाल्या होत्या, त्याच्यानंतर मग सान्यांना बोलवून आम्ही ते परत तयार करून घेतल्या. किती बसवल्या साली? परत. किती साली? सर्वसाधारण त्याला तरी 15 वर्ष झाले असतील. हो ना. या आतमध्ये आपण दर्शन करू. 15 वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर सुद्धा जे जवळजवळ 40-50 वर्षापासून आपण इथं रामनवमी साजराच करतोय दरवर्षी. पूर्वीपासूनच तिथं प्रसाद रामनवमी हा कधीच चुकलेला नाही आतापर्यंत, कधीच नाही. दरवर्षीची रामनवमी साजरी होती. आता इथे जेवण असतं. गावातील सर्व ग्रामस्थ गोळा होतात, कार्यक्रम होतात. जेवण पण असतं दरवर्षी. काही ठराविक लोक आहेत ती जेवण देतात. आणि पूजा अर्चाची कंपल्सरी रोजची चालू आहे. हे आतमध्ये गणेशाचं आहे पट्टी इथं वरती. त्याचं शकेल आहे, परंतु आता त्याचा विचार केला तर मंदिर जुनं वाटतंय, एवढाच फरक केला. मंदिराचं बांधकाम असं पाहिलं तर फार जुनं वाटतं. फार जुनं वाटतं, फार जुनं आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मंदिराची बांधकाम रचना खूप जुनी आहे. हो ना. आणि घंटीचा वेव काय आहे, काशाची जी घंटी म्हणतो ना तशी घंटी ती. काशाची घंटी काही? प्युअर काशीची. वेव काय पाहण्यात तरंग कशा होतात त्याचे.
आणि इकडनं पूर्वेचा उजेड कंप्लीट इथे येतो, तिकडनं मावळतीचा उजेड इथे येतो, मंदिरावर पडतो. सूर्यकिरण सूर्य पडतात पडतातच. रोज पडतात का त्याला काही टायमिंग सूर्याच्या याच्याप्रमाणे असतात, पण सूर्योदयाबरोबर पडतात. परंतु ते आता जसं उत्तरायण दक्षिणायन जसं असेल त्या हिशोबाप्रमाणे ते पडतात. हो ना. हो, त्यासाठीच रचना केलेली त्यासाठी त्या केलेल्या रचना आहे. आपल्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा तशी रचना आहे ना. आहे ना. आहे. बरोबर शिवलिंगावरती ते पण ते सूर्यकिरण काय पडतात. झालं, तो आरसा लावला ना तिथं त्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे ते पडत नाही. तर ते शिवलिंगावर कंप्लीट काही ठराविक दिवशी ते पडतच. मंदिराचं तोंड उत्तरेला आहे ना. मंदिराचं तोंड उत्तरेला आहे. हा हा, चला मंदिराच्या परिसरात आपण फिरूयात. चालेल ना. अजून अधिकची काय माहिती द्याल बरं? म्हणजे कशा मंदिरासंदर्भातली? पूर्वी इथं लग्न वगैरे व्हायची म्हणजे? पूर्वी इथं लग्न सगळे कार्यक्रम इथं होत होते. हा. पूर्वीच्या जमान्यात मी ऐकू माहिती अशी की इथं वीड होती, आड होता, त्या आड्यातनं भांडी सुद्धा येत होती कार्यक्रमाला लागणारी, आणि ती परत त्यात जात होती असं मी ऐकलेलं आहे. मला प्रत्यक्षात माहिती थोडक्यात ती एक आख्यायिका म्हणावी लागेल त्या नाही. पद्धतीची. की त्याच्यामध्ये असं होऊ शकतं, होतं की नाही माहित नाही, परंतु पूर्वीचं असं ऐकून आहे. हे इकडे काय पादुका आहे का या? त्या जिथं जे मारुती मंदिर होतं त्या मंदिराच्या त्या पादुका आहेत. तुम्ही जर या ठिकाणी पाहू शकता, हां. मंदिराचं बांधकाम जर पाहिलं तर जुन्या पद्धतीचं आहे. गावातील एक अतिशय सुंदर असं मंदिर कॅमेरामॅननी जर दाखवलं तर या ठिकाणी मंदिर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने याची रचना केलेली आहे. पाठीमागच्या साईडला देखील इकडे हनुमानाचं मंदिर आहे. हे पहा, इकडनं जसं आहे ना, इकडनं दरवाजा असं जायचं, मंदिर न पाहता असं फिरल्याशिवाय मूर्त दिसत नव्हती. तसं तिकडून सुद्धा आले ना तर डायरेक्ट मूर्त दिसत नव्हती. पहिले मारुतीचं पाठ पाहिजे आणि नंतर फिरून आल्यानंतर मारुतीचं मंदिर कुठे गेलं मग ते पुढचं? ते त्याचं अवशेष आहे, ते दाखवलं त्यांनी, ते दाखवलं, त्याच्यात घेतलाय त्यांनी. हनुमानाचं जे मंदिर आहे त्याचा काही जीर्णोद्धार वगैरे नाही झाला? नाही केलं, परत नाही केलं. करण्यासारखं आहे अजूनही, ते करू शकतो आपण. आता काय काय चाललंय असं, याला जर काही हे झालं तर याचा जीर्णोद्धार करायचा विचार, त्यावेळेस ते ऑटोमॅटिक होईल ना. याची काय भिंत वगैरे बांधणार का मग? कंपाऊंड करावं लागेल. आता जे सारे कुटुंबीय असतात ते कुठे असतात? पुण्याला असतात. पुण्याला. ते कधी येतात का नाही? ते येतात, दरवर्षी येतात. मंदिराला कळस नाही बरं? कळस नाही का राम मंदिराला कळस नसतो? असं नाही काही. कळश आहेत परंतु या मंदिराला नाहीये. नाही, कळस नाही ना. मंदिराला पहिल्यापासून कळस नाहीये, पहिल्यापासूनच नाहीये. म्हणजे ह्या मंदिराला मंदिरांना पण गावामध्ये बऱ्याचशा मंदिरांना सुद्धा कळस नाहीये. मारुतीच्या मंदिराला कळस नाहीये गावठाणमधल्या. आमच्या लक्ष्मीनारायण मंदिर होतं त्यालाही कळस नव्हता. आता आम्ही केलाय, पण तो छोटा केलाय, पण तो पण बहुतेक आमचं म्हणजे नाहीच आहे म्हणायचं. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्यालाही कळस नाही. गावठाणमध्ये जी मंदिरं आहेत त्यांना जवळपास कळस नसतो असं म्हणावं लागेल. आता बरं, आता रामनवमीला काय काय कार्यक्रम असतात मग? रामनवमीला सकाळी पूजा अर्चा होती, त्याच्यानंतर भजन असतं, भजन नंतर रामजन्मीचा उत्सव होतो, आणि नंतर महाप्रसाद होतो. आणि पुढच्या वर्षी भविष्यात काय असं तुम्ही भिंत वगैरे बांधणार का बाजू? भविष्यामध्ये फंड्स गोळा करायचा आणि परत रामनवमीचा राम मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचारात आहे. मग आता पूर्वस्थितीत ते येऊ शकतं. हे जे साने कुटुंबी याच वाड्यामध्ये राहायचे? नाही, त्यांची जागा, त्यांच्या जमिनी आहेत इकडे, पाठीमागे जमीन आहे त्यांची, जागा आहे त्यांची, पाठीमाग घराची जागा सुद्धा आहे, परंतु ते आता पुण्याला राहतात, काही मुंबईला राहतात. आपण इकडे जाऊयात. इकडे हनुमानाचं मंदिर आहे पाठीमागच्या साईडला. इकडे पूर्वी साळी समाजाची लोक राहायची ना? साळी समाजाचे लोक राहायचे. इकडे एक आड पण आहे ना? आहे ना, इथं सुद्धा आड आहे. आड इथं खूप आहेत. बरं, आड म्हणजे काय थोडक्यात? आता मला माहिती आहे, पण तुम्ही सांगा, आपल्या प्रेक्षकांना त्याबद्दल माहिती होईल. आड म्हणजे एक छोट्या साईजचा विहीर. छोट्या साईजची म्हणजे 4x4ची विहीर, ज्याच्यातनं पाणी उपसून दैनंदिन काम चालूच होतं. घरातल्या घरामध्ये, वाड्यामध्ये त्याच्यामध्ये उपलब्ध होत होतं. या मंदिराचा जीर्णोद्धार आता झाला ना? आत्ताच झालाय. या मंदिराचा जीर्णोद्धार या वर्षी केलेला आहे. राजू, हे पण वाड्यामध्येच होतं म्हणायचं? हे याला असं साधं असं कौलारू जे हे होतं जुन्या पद्धतीचं, आपण राऊंड विटाचं बांधकाम केलेलं मंदिर होतं. असं गोल होतं आणि त्याला विटा लावलेल्या होत्या. तशा पद्धतीने इथंच होतं. मूर्त तीच आहे जी पूर्वी होती. हो ना? हा, मूर्त बदललेली नाहीये, परंतु याचं सगळं श्रेय राजू शेटला जाते, कारण यांनी त्याच्यामध्ये खरा इंटरेस्ट घेतलाय.
ग्रामस्थांनी करून घेतलंय बरोबर आहे, परंतु त्याचं जे मेन श्रेय आहे ती यांच्याकडे की यांनी त्याची सुरुवात केली. जीर्णोद्धार रीडिंग वगैरे म्हणतो जे केला. आपण ते महत्वाचं असतं त्याच्यात. असा खरं तर आमच्या गावाला फार मोठा धार्मिक इतिहास आहे आणि असं हे ऐतिहासिक गाव देखील आहे आमचं. आणि ह्या गावातील असणारं हे राम मंदिर, हनुमानाचं मंदिर, इतरही अनेक मंदिर आहेत. आपण त्यांच्याही बाबतीत माहिती जाणून घेणार आहोत. पण आज राम मंदिराच्या बाबतीत आपण या ठिकाणी माहिती जाणून घेण्याचा आपला मानस होता. लोकांपर्यंत मंदिराच्या संदर्भात माहिती पाठवणं, देणं हे आज या पुढे या आपण तिकडे आडकडे जाऊया. आजचा खरं तर मानस थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. इकडे आड होता ना हा काय इथं पूर्वी, इथं सर्व नाही, ही जागा बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे ब्राह्मणांची असली पाहिजे. ब्राह्मणांची आहेच आहे म्हणा. साळी कुटुंबीय ना? नाही, ब्राह्मण ब्राह्मण साण्यांचीच आहे. हा हा त्यांचीच आहे ती. असं मला वाटते, नेमकं काय माहित नाही मला, पण बहुतेक ती असली पाहिजे. इथं आड होता इथं असा. इथं होता कुठंतरी ना? नाही 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 झाकून ठेवला इथं. हा इथं आड आहे. राहू द्या काय उकरू नका. नाही नाही बघायला काय अर्थ आहे? नाही मोठा आहे ना. असू दे त्याला काय अर्थ आहे? असं बांधकामात हा आड आहे बघा. आमचं चालू पुनर्वय करायचं त्याचं, म्हणून ते ठेवलाय तसं. पुनर्बांधणी. पुनर्बांधणी खाली करायची आहे. बांधकाम आहे त्याचं पूर्ण. हा या ठिकाणी आड आहे. बरंच एवढा असेल ना साधारण किती? 4 बाय 4 4 बाय 4चा आड गोल- असतो. गोल गोल आकाराचा. नाही, चौकोनी चौकोनी. हा. चौकोनी किती खोल असेल बरं तरी? तरी 100-1 फूट असं. नाही नाही नाही, एवढा? नाही, 50 ते 60 फूट, 50 फुटापर्यंत असतं. हो ना. हो, 50 फुट पाणी लागतं इथं. आणि बरोबर जवळ विहीर पण आहे. नाही नाही, पिंपवणीमध्ये सगळ्यात जास्त आड आहेत. सगळ्यात जास्त आड किती आहेत. आड असतील साधारण पिंपळवंडीत? प्रत्येक ब्राह्मणांच्या घरात एक आड आहे, होता पूर्वी. आमच्या घरात सुद्धा आड, आमच्या स्वतःच्या घरात सुद्धा आड होता. आमच्याकडे होता. आमचं लक्ष्मीनारायण मंदिर आहे तिथे आड होता. आज कोठे डॉक्टरांच्या घरात सुद्धा आड आहे, तो चालू स्थितीत हा आहे. तिथं पाणी चालू आहे. बाळू तेल्यांचं जे घर आहे, तेल्यांचं जे आहे, त्यांच्या घरात ते आड होता. तोही जवळपास चालू स्थितीत, पण तो काढलाय. असे प्रत्येक ठिकाणी आहे. वामन मंडळाच्या तिथं आहे, तिथं सुद्धा आड आहेत. म्हणजे जवळजवळ बरेचसे आड आहेत. चला गंगा देवीच्या मंदिरात हे आता झाकून ठेवायला लागेल ना. ते झाकून ठेवावं लागेल. बाळू ते टाक. बरं मंदिरा बाबतीत अजून काही माहिती राहिली का? इकडच्या बाजूला बुरुंज दिसतोय, असा बुरुंज type कंपाऊंडच आहे थोडक्यात. ना ते, जे त्याला जे आपण म्हणतो ना बुरुंज केलेला आहे हा. अख्खा, तो सगळा बुरुंजच होता ना कम्प्लीट. हे चारही बाजूनी बुरुंज आहे, इकडं आहे तिकडं थोडं आहे. बांधकाम उरलंय त्याचं म्हणायचं. हो, थोडंसं उरलेलं आहे. तिकडच्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर जुनं बांधकाम देखील आहे. कोणला? हा. किती वेळा ते पाडलं होतं मी साईडने, मग ती गोटे लावल्या मी बाटल्या बघा किती. हे उलट आपण मैदान केलं ना, ते त्यांना लई